विषय काय? मनो बुडला नसता तर काय झाले असते? मनो बुडला नसता तर काय झाले असते? अरे इतिहास घडला नसता तर काय झाले असते? अरे मनोज राजा ह्या मुख्या माणसाची लढाई अरे भीमराव लढला नसता तर काय झाले असते? गुलामीचा साखळ दंड तो गुलामीचा साखळ दंड तुटला नसता कधी मनोच्या पापाचा घडा फुटला नसता कधी मनोच्या पापाचा घडा फुटला नसता कधी अरे बाबासाहेब जर पत्नी मुलात रमले असते मनोज राजा तर आमच्या ढुंगणाचा फणा सुटला नसता कधी आमच्या ढुंगणाचा फणा सुटला नसता कधी अरे नुसतं म्हणायचं बाबासाहेबांचं स्वप्न मला साकार करायचे पण बाबासाहेबांनी दिलेला आमचा निळा झेंडा 17 तुकडे केलेले आम्ही पण आज आपण माझ्या तमाम कार्यकर्त्यांना सांगणे माझ्या युवक पिढीला सांगणे अरे निळा ध्वज अरे निळा ध्वज गगनासी भिडवा आता क्योंकि नीले झंडे तले देखो अणु अणु भर कर आती है हमारे ही कौम की यहाँ पर हर बात नजर आती है अरे जय भीम कहने से दुनिया वालों अरे जिंदगी में शान आती है और नाम भीम जी का लेने से मुर्दे में भी जान आती है मुर्दे में भी जान आती है निळा झेंडा गगनासी भिडवाता अरे जातीवा दिसायचा ना तुडवा त्या जातीवादी सैतानाला तुडवाता क्योंकि बाजी हारने वाले बाजीगर हो नहीं सकते कौम का सौदा करने वाले लीडर हो नहीं सकते अरे मतलब के लिए जमीर बेचने वाले मनोज राजा अरे भीम के लगते जिगर हो नहीं सकते अरे मनोज अरे नीला झेंडा गगनासी भिडवा गगनाला भिडवाता त्याचा दिवा दिसायचा भीम कार्याचा उमटूया ठसा भीम कार्याचा उमटूया ठसा भीम कार्याचा उमटूया ठसा लढा मर्दानो रण मैदानी लढा मर्दानो रण मैदानी ये लढा मर्दानो रण मैदानी
माझा भीमराव लढिला भिड़वा आता का असं करायचं आपल्याला क्योंकि राम खतरे में है ना रहमान खतरे में है राम खतरे में है ना रहमान खतरे में है अरे गॉड खतरे में है ना भगवान खतरे में है अरे हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है अरे मनोज राजा इस देश में अरे देश का हर एक इंसान खतरे में है हर एक इंसान खतरे में है अरे मेरा छेड़ा गुना क्या जातिवाद सही बनाना लढा मरदानो रण मैदानी माझा भीमराव लढिला आपल्याला गगनासी संसदेमध्ये आपला निळा झेंडा फडकला पाहिजे महाराष्ट्राचे ख्यातनाम गानरत्न नाम विस्तार फेम ज्यांनी नामांतराच्या लढ्यामध्ये योगदान फार मोठे योगदान दिलं आणि नाम विस्तार जे गीत होतं नाम विस्तार ऐकर आणि आकाशवाणी वदले गाव गाव आणि विद्यापीठाला दिलं बाबांचं नाव त्या गीताचे गायक माझे काका महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक भीमरावजी सोनवणे यांच्या स्मरणार्थ माझे बंधू दिलीप सोनवणे यांनी 200 रुपयाची भेट दिली आदरणीय रत्नाताई निकम यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आलेली त्यांचं म्हणणं आहे माझा भीमराव लढिला बापाला विसरला तर नक्की ऱ्हास होईल अरे भीमाची भीमवाद अरे कोल्याचा घास होईल अरे मनोज राजा आंबेडकरी चळवळ ठार झाली तर अरे तुमच्या भावी पिढ्याचा सत्यानाश होईल गीताच्या शब्दाकडे लक्ष असावं माझ्या भीमाला नका होऊ रे नका हो रे गद्दार तर बाबासाहेबाला गद्दार झाला
शून्यातून विश्व निर्मिती करतो त्याला कलंदर म्हणावे, समजून चुका करतो त्याला पिलंदर म्हणावे. अरे मनोज राजा, अरे भीमाचं खाऊन भीमाला विसरला, अरे त्या माणसाला खानदानी दलिंदर म्हणावे रे, दलिंदर म्हणावे. जमले होतो आम्ही रूढीच्या दबावाखाली, मान मिळत नव्हता मानवतेच्या भावाखाली. आज खुशाल जगतो आम्ही भीमाच्या नावाखाली, नाही तर पडलो होतो साऱ्या गावाखाली. यल्लम्मा या छोट्याशा लेकराकडून 200 रुपयाची विकायची आहे, त्याचं म्हणणे काय? माझ्या भीमाला का होऊ नका, अरे त्यानेच तुमचा बघा केला ना उद्धार, त्यानेच तुमचा बघा केला ना उद्धार. इतिहासाला जाऊन पुसा, इतिहासाला जाऊन पुसा, इतिहासाला जाऊन पुसा का लढा मर्दानो रण मैदानी, लढा मर्दानो रण मैदानी. माणूस की आपली नोटात मापू नका रे, माणूस की आपली नोटात मापू नका, गटकरणासारखी चळवळ व्यापू नका. या छोट्याशा बालिकेकडून सोड सोड, माणूस की आपली नोटात मापू नका, अरे गटकरणासारखी चळवळ व्यापू नका. मनोज राजा भीमानं सर्व काही दिलं रे, त्या इमानदार बापाचा गळा कापू नका, गळा कापू नका. म्हणून म्हणायचं क्या बात है, वाह. इतिहासाला जाऊन पुसा, इतिहासाला जाऊन पुसा, लढा मर्दानो रण मैदानी, लढा मर्दानो रण मैदानी. माझा भीमराव लढिला, सुंदर विषय, प्रबोधनात्मक अशी विषय झाले पाहिजे. हक्कासाठी भीमरावांची जीला भेटला, हक्कासाठी भीमराव जिद्दीला पेटला, हक्कासाठी भीमराव जिद्दीला पेटला. भीमराव जिद्दीला पेटणार, तुमचे हक्क मिळावे म्हणून बाबासाहेबांनी अरे संसाराची राख रांगोळी केली रे.
वादळी तुफानात कुणामुळे तगत आहेस? वादळी तुफानात कुणामुळे तगत आहेस? अरे सुंदर विश्व कुणामुळे तू बघत आहेस? अरे काल कुत्र्यावानी किंमत नव्हती मनोज राजा, काल अरे कुत्र्याची किंमत नव्हती रे मनोज राजा. आज सन्मानानं कुणामुळे तू जगत आहेस? सन्मानानं तू कुणामुळे जगत आहेस? हक्कासाठी भीमराव चित्तीला पेटला, हक्कासाठी भीमराव चित्तीला पेटला. भीमराव धकला म्हणून सोन्याला नटला, हा सोन्या नाण्यानं झटला. अरे सोन्या नाण्यानं आज तू नटला, कारण माझा भीमराव झटला. बाबासाहेबांशी गद्दार झाला. अरे प्रसाद बांटने से कुछ नहीं होगा, भाई को डांटने से कुछ नहीं होगा. मनोज राजा खुद को खुद इतना बुलंद कर, अरे गैरों के पैर चाटने से कुछ नहीं होगा, गैरों के पैर चाटने से कुछ नहीं होगा. अरे कभी इसमें कभी उसमें आना जाना छोड़ दे, कभी इसके कभी उसके गाने गाना छोड़ दे. अगर तुझ में खून है शेरे नर भीम का, तो सबसे पहले इसका उसका झूठा खाना छोड़ दे. बाबासाहेबांची चळवळ चालवायची. आदरणीय भावेजी कांबळे, बौद्ध विकास सामाजिक संस्था, इसका उसका झूठा खाना छोड़ दे. हक्कासाठी भीमराव चित्तीला, हक्कासाठी भीमराव चित्तीने पेटला. भीमराव धकला म्हणून सोन्याला नटला. अरे आज सोनं नाणं तुझ्या गळ्यामध्ये आलं. अरे काय ओळख होती रे तुझी, काय ओळख होती? गळ्यात काळा धागा, हातात काळा धागा, पायात काळा धागा, हातात घुंगराची काठी. संजोग निकम, बौद्ध विकास सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते. हक्कासाठी भीमराव चित्ती, अरे भीमराव झटला म्हणून सोन्याला नटला. अरे आज त्या बाबासाहेबांच्या पुण्याईनं सोन्याला नटला रे. काय ओळख होती तुझी पूर्वी? गळ्यात काळा धागा, हातात काळा धागा, पायात काळा धागा, हातात घुंगराची काठी. लोक म्हणायचे बघा महाराणा चाललाय. पण त्या बाबासाहेबांच्या पुण्याईनं आज तुमची ओळख कशी होते? अरे 2-4 अंगठ्या, ब्रासलेट, 2-4 चेन, व्हाईट शर्ट, रंग पक्का माझ्यासारखा. ही बाबासाहेबांनी ओळख करून दिली. अरे भीमराव झटला म्हणून सोन्याला नटला. कार डोक्यात भरला का भुसा, कार डोक्यात भरला का भुसा, कार डोक्यात भरला रे भुसा. त्या बाबासाहेबाची कमाई रे, तुमच्या घामाचं काय नाही. क्योंकि गुजरे हुए कल का जीना दिखाई देता है, गुजरे हुए कल का जीना दिखाई देता है. अरे लड़ाई जुल्म से सोना दिखाई देता है. मनोज राजा दीक्षा भूमि के जर्रे जर्रे में अरे मेरे बाबा भीमराव का पसीना दिखाई देता है. मेरे बाबा भीमराव का पसीना दिखाई देता है.
मर्दानो रण मैदानी लढा मर्दानो रण मैदानी लढा मर्दानो रण मैदानी माझा भीमराव लढिला लक्ष द्या हा अंतरा फार महत्वाचा आहे चारी बाजूलाही गेली भाऊ बघा चार चारी बाजूलाही गेली भाऊ बघा चार चारी बाजूलाही गेली भाऊ बघा चार चारी बाजूलाही गेली बघा भाऊ चार भावा भावामध्ये नाही राहिला विचार त्या भावा भावामध्ये विचार राहिला नाही तर आमचं कुटुंब जे आहे आम्ही काय करायचं कुणाकडे जायचं कळत असेल या ठिकाणी सगळे सुजाण आहे चारी बाजूलाही गेली भाऊ बघा चार अरे भावा भावामध्ये नाही राहिला विचार अरे एकट्या बाबासाहेबांना करून दाखवलं रे बाबासाहेब इतके महान होते अरे वो कयामत बदल डाली वो शामत बदल डाली अरे उस मनोवादी रियासत की जुल्मत बदल डाली कि हमारे प्यारे भीम जी ने अपने ही कलम से अरे इस देश की बेरहम हुकूमत बदल डाली हुकूमत अकेले बाबा साहब ने इस देश की हुकूमत बदल डाली चारी बाजूलाही गेली चारी अन भावा भावामध्ये नाही राहिला विचार भावा भावामध्ये नाही राहिला विचार जो तो स्वतःचा भरतोय खिस्सा सगळीकडे तेच आहे आणि मुंबईमध्ये तर भरपूर आहे कोणी बिल्डर कडे कोणी कुठं अरे का बोल अरे एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या 4 कमिट्या बघितल्या तुम्ही डोळ्याने हा एक बिल्डर आणतोय तो एक जण बिल्डर आणतोय मग कुणाचा बिल्डर लावायचा याच्यासाठी लफडी जो बिल्डर जास्त पैसे देईल म्हणजे माझा किस्सा भरला बा बाकी झोपडपट्टीचं वाटोळ झालं तरी चालेल जो तो स्वतःचा भरतो या किस्सा मला इथलं काय माहितलं बरं का मी सगळीकडे बोलतो ऑल ओव्हर मुंबई जो तो आमचा पोखरीकर असेच गेले हो घर द्या हो मला घर करत बिचारा माझा गुरु पोखरीकर गेला असतात कशामुळे जो तो स्वतःचा भरतोया खिस्सा जो तो स्वतःचा भरतोया खिस्सा लढा मर्दानो रण मैदानी लढा मर्दानो रण मैदानी माझा भीमराव लढिला
बाबासाहेबांची चळवळ त्यावेळेस मजबूत होईल, पण बाबासाहेबांचे विचार इथं पाहिजे हो, काळजामध्ये, हृदयामध्ये, मनामध्ये पाहिजे. आणि मग शेवट करतोय, बोधी वृक्ष खाली बसविले उत्तम, बोधी वृक्षाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बसवलं 14 ऑक्टोबर 1956 साली. इसलिए कहता हूँ अपाहिजों को आगे बढ़ने की हिम्मत मिलती है, पर कटे परिंदों को उड़ने की हिम्मत मिलती है. अरे जो भी स्वाभिमान से जय भीम करता है आवेश, अरे उसे दुनिया से लड़ने की हिम्मत मिलती है, उसे दुनिया से लड़ने की हिम्मत मिलती है. बोधी वृक्ष खाली बसविले उत्तम, बोधी वृक्षाखाली बसविले उत्तमाला, जाऊन शरण बघा बुद्ध गौतमाला. म्हणून काय म्हणायचंय, तुमच्या सळसळू द्या रक्ताच्या नसा, तुमच्या सळसळू द्या रक्ताच्या नसा. अरे तुमच्या सळसळू द्या रक्ताच्या नसा, लढा मर्दानो, लढा मर्दानो, लढा मर्दानो रण मैदानी, लढा मर्दानो रण मैदानी. भीमराव लढला, भीम कार्याचा उमटू द्या ठसा.